हे गाईज, वेलकम टू माय मिनी व्लॉग. तर मागच्या व्हिडिओला एका दादांची कमेंट आली होती की रात्रीच किचन साफ करून ठेवत जा, म्हणजे सकाळी किचन साफ करायची गरज लागणार नाही. तर असं नाही की मी रात्री किचन साफ करत नाही, रात्रीसुद्धा मी किचन साफ करते. फक्त घर कौलारू असल्यामुळे थोडा कचरा पडत असतो, त्यामुळे सकाळीसुद्धा किचन थोडं क्लीन करावंच लागतं. माहीत नाही का, पण डिलिव्हरी झाल्यापासून मोठ्या आवाजाचा खूप त्रास होतो. अभ्यंतर तर रिसेंटलीच चालायला शिकले, त्यामुळे मी त्याला चालण्यासाठी अंगणात घेऊन गेले, पण तो एवढा एक्सायटेड होता की तो माझा हात पकडतच नव्हता. सारखा माझा हात सोडून चालत होता. आमच्याकडे मांजरांचे सुद्धा एवढे लाड आहेत की आता ते कॅट फूड शिवाय दुसरं काहीच खात नाहीत. आवाजच्या यात्रेमधून आप्पांनी गाडी आणली होती, तर अभ्यंतर आणि अगस्त्य त्या गाडीसोबत खेळत होते. अचानक दुपारी वारा सुटला आणि पावसाचं वातावरण सुद्धा तयार झालं होतं, पण पाऊस काही पडला नाही. आज माझा उपवास होता आणि संध्याकाळी मला खूप भूक लागली, म्हणून मी एक बटाटा ग्रेट केलं आणि त्यामध्ये मीठ घालून तव्यावर थापलं. आय डोंट नो याला काय म्हणतात, पण खायला खूप टेस्टी होतं. युजुअली मी केसांना तेलाशिवाय दुसरं काहीच लावत नाही, पण 3 वर्षापूर्वी आणून ठेवलेल्या सिरमची एक्सपायरी आता संपायला आली होती, म्हणून मी ते केसांना लावून टाकलं. चहा पिणाऱ्यांचा वर्ग एवढा मोठा आहे की चहाला नॅशनल ड्रिंक घोषित केलं पाहिजे. स्वच्छतेचा किडा माझ्या अंगात वळवळत होता, म्हणून मी केर काढून घेतला. अभ्यंतर आणि अगस्त्यची मस्ती सुद्धा आता वाढत चालली. दोघांनाही एकच गोष्ट लागते. दिवसभर उपवास असल्यामुळे माझे जेवण बनवण्याची अजिबात इच्छा नव्हती, म्हणून मी ओमकारला बाहेरूनच पावभाजी आणायला सांगितली होती. बाकी मुलांमध्ये दिवस कसा जातो कळतच नाही. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय अँड टेक केअर.